नमस्कार. आज आपण एका जबरदस्त स्ट्रॅटेजीबद्दल बोलणार आहोत, आयर्न बटरफ्लाय. पण थांबा, आधी एक गोष्ट दाखवतो. एका मागच्या ट्रेडचा रिझल्ट. 1,05,000 रुपये. हो, बरोबर पाहिलं. हेच पॉवर आहे एका परफेक्ट स्ट्रॅटेजीचं. चला बघूया हे नक्की कसं झालं. तर हे 1,05,000 रुपये मागच्या डायगनल स्प्रेडमधून आले होते, आपल्या रोलिंग इंजिनमुळे. आज मी तुम्हाला आयर्न बटरफ्लाय शिकवणार आहे, जी एका अगदी अचूक न्यूट्रल मार्केटसाठी बनवली आहे. पण आधी तो यशस्वी ट्रेड कसा होता ते समजून घेऊया. ओके, तर बघूया हा विनिंग ट्रेड नक्की होता तरी काय आणि तो नफा कसा कमावला. ते झालं असं की आपण बिटकॉईनवर एक डायगनल कॉल स्प्रेड घेतला होता. काय केलं, 6 महिने दूरचा 73,000चा कॉल आपण विकत घेतला आणि 4 आठवड्यांचा जवळचा 77,000चा कॉल विकला. लॉजिक अगदी सरळ होतं. मार्केट वर जाईल असं वाटत होतं आणि शॉर्ट कॉल्सना रोल करून आपल्याला रेग्युलर इन्कम कमवायचं होतं. आणि झालंय तसंच. मार्केट 2.5% वर गेलं आणि आपल्याला मस्त 1,05,000 रुपयाचा नफा झाला. आता या यशामागे 3 महत्त्वाच्या गोष्टी होत्या. पहिली गोष्ट म्हणजे आपला लाँग अँकर. तो जो आपण लांब मुदतीचा कॉल घेतला होता ना, तो जणू काही आपण स्टॉकच घेतला आहे असं काम करत होता. दुसरी गोष्ट शॉर्ट रोल्स. आपण जो शॉर्ट कॉल विकला होता त्याला रोल करत राहिलो आणि त्यातून दर आठवड्याला 25,000पेक्षा जास्त इन्कम जमा झालं. आणि तिसरं, सगळ्यात महत्त्वाचं, कॅपिटल इफिशियन्सी. म्हणजे खरोखर बिटकॉईन घेण्यापेक्षा यासाठी 7 पट कमी भांडवल लागलं. हे अगदी सोपं आहे, माहितीये. समजा तुम्ही एक प्रॉपर्टी विकत घेतली आणि ती भाड्याने दिली. झालं. इथेही तसंच आहे. आपला लांब मुदतीचा कॉल म्हणजे आपली प्रॉपर्टी आणि त्यावर आपण दर आठवड्याला शॉर्ट कॉलचं प्रीमियम म्हणजे भाडं कमवत होतो. किती सोपं आहे ना. ठीक आहे, तर डायगनल स्प्रेड होता जेव्हा आपल्याला वाटत होतं की मार्केट वर जाईल. पण समजा मार्केट कुठेच जाणार नाही, एका जागेवर अडकून राहील असं वाटत असेल तर मग काय करायचं? बरोबर, त्यासाठीच आहे आपली आजची मेन स्ट्रॅटेजी, आयर्न बटरफ्लाय. बघा, आयर्न कॉन्डोर आणि आयर्न बटरफ्लायमध्ये एक मस्त फरक आहे. कॉन्डोर म्हणजे कशी एक रुंद टेकडी, जिथे तुम्हाला नफा मिळवण्यासाठी भरपूर जागा मिळते, पण नफा थोडा कमी असतो. याउलट बटरफ्लाय म्हणजे एकदम टोकदार शिखर. नफ्याची जागा खूप कमी, पण जर मार्केट तिथेच थांबलं तर प्रॉफिट जबरदस्त होतो. तर मग आयर्न बटरफ्लाय म्हणजे नक्की काय? सोप्या शब्दात सांगायचं तर ही एक न्यूट्रल स्ट्रॅटेजी आहे. म्हणजे मार्केट स्थिर राहील असं वाटत असताना वापरायची. यात आपण काय करतो, जिथे किंमत आहे म्हणजे ॲट द मनी, तिथलाच कॉल आणि पुट विकतो आणि स्वतःला प्रोटेक्ट करण्यासाठी दोन्ही बाजूंना थोडे दूरचे ऑप्शन्स विकत घेतो. चला, आता थिअरी बास झाली. प्रत्यक्ष बघूया. बिटकॉईनवर आयर्न बटरफ्लाय ट्रेड कसा सेट करायचा ते पाहूया. ओके, तर हा आहे आपला नवीन ट्रेड सेटअप. आपलं टार्गेट आहे 75,000. म्हणजे बिटकॉईन जर 75,000वर स्थिर राहिलं तर आपल्याला सगळ्यात जास्त नफा होईल. त्यासाठी आपण काय केलंय, 75,000चाच कॉल विकलाय, 75,000चाच पुट विकलाय आणि संरक्षणासाठी म्हणजे आपल्या विंग्ससाठी 76,000चा कॉल विकत घेतलाय आणि 74,000चा पुट विकत घेतलाय. आणि हे सगळं केल्यावर काय मिळतं? आपल्याला मिळतंय 1,35,000 रुपयांचं नेट क्रेडिट. हो, ही रक्कम ट्रेड घेतल्या घेतल्या आपल्या अकाउंटमध्ये जमा होते. हेच तर या स्ट्रॅटेजीचं सौंदर्य आहे. बरं, क्रेडिट तर मिळालं, पण आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, नफा, तोटा आणि या ट्रेडला मॅनेज कसं करायचं? चला ते पाहूया. ह्या ट्रेडमधला मॅक्सिमम प्रॉफिट किती? सोपा आहे. जेवढा क्रेडिट आपल्याला मिळालं तेवढाच, म्हणजे पूर्ण 1,35,000 रुपये. पण हे कधी मिळेल? जेव्हा एक्सपायरीच्या दिवशी किंमत बरोबर आपल्या शॉर्ट स्ट्राईकवर म्हणजे 75,000वर बंद होते. आणि लॉस, तोट्याचं काय? काळजी नाही. आपण ज्या विंग्ज विकत घेतल्या आहेत त्यामुळे आपला तोटा पूर्णपणे लिमिटेड आहे. या ट्रेडमध्ये जास्तीत जास्त लॉस फक्त 40,000 रुपयांचा आहे. म्हणजे रिस्क पूर्णपणे आपल्या कंट्रोलमध्ये आहे. आता जरा हे गणित बघा. आपण कमावू शकतो 1,35,000 आणि गमावू शकतो फक्त 40,000. म्हणजे रिवॉर्ड टू रिस्क रेशो साधारणपणे 3.31 आहे. हे जबरदस्त आहे, नाही का? एक गोष्ट लक्षात ठेवा, ही लावून विसरून जावाली स्ट्रॅटेजी नाही. याकडे लक्ष द्यावं लागतं. जर 50 ते 70% नफा दिसला तर तो घेऊन टाका. जास्त वाट बघू नका. किंमत थोडी इकडे तिकडे झाली तर आपण पोझिशन ॲडजस्ट करू शकतो. आणि जर मोठी मूव्हमेंट आली तर आपण या बटरफ्लायचं रूपांतर एका कॉन्डोरमध्ये करू शकतो, ज्यामुळे आपली रेंज वाढेल. प्रश्न असा आहे की हाच ट्रेड आत्ताच का घ्यायचा?
कारण मार्केटची कंडिशन एकदम परफेक्ट आहे. आपण ॲट द मनी ऑप्शन्स विकतोय, जिथे प्रीमियम सगळ्यात जास्त असतं. आणि सध्या इम्प्लाइड व्हॉलॅटिलिटी म्हणजे IV खूप हाय आहे. जेव्हा ही IV कमी होईल, ज्याला आपण IV क्रश म्हणतो, तेव्हा आपल्याला थेट फायदा होईल. बरं, एका ट्रेडचं तर बघितलं, पण अशा स्ट्रॅटेजींमुळे एकूण परफॉर्मन्सवर काय फरक पडतो ते बघूया. हे आकडे बघा, आत्मविश्वास नक्की वाढेल. ह्या महिन्यात आपण एकूण 33 ट्रेड्स घेतले आणि त्यातला आपला विन रेट आहे तब्बल 88%. हे दाखवतं की हा स्ट्रॅटेजीज किती कन्सिस्टंट आहेत. आणि ओव्हरऑल परफॉर्मन्स बघितला तर या महिन्यात 33 ट्रेड्समधून आपल्याला 3,37,100 रुपयांचा नफा झाला आहे आणि सरासरी रिवॉर्ड रिस्क रेशो आहे 1:3.5. हे आहे प्रिसिजन ट्रेडिंगचं पॉवर. चला, आता शेवटच्या टप्प्याकडे वळूया. एक प्रश्न आहे ज्यावर विचार करायला हवा. तर मग काय वाटतं, स्वतःच्या ट्रेडिंग स्टाईलनुसार कोणती स्ट्रॅटेजी जास्त सूट होते? कॉन्डोरची रुंद, सुरक्षित रेंज की बटरफ्लायचं अगदी अचूक पिनपॉइंट टार्गेट? यावर नक्की विचार करा, कारण योग्य स्ट्रॅटेजी निवडणंच यशाची पहिली पायरी आहे.